सांगितलंय म्हणतात तुम्ही, पण कामच काय करत नाही राव, मला काय कळत नाही. हे काय स्मित हास्य करण्यासारखा विषय नाही साहेब, सिरियस विषय आहे. तुम्ही स्माइल देता आम्हाला, मला काय कळत नाही तुमचं. तसंच राहतंय. गाडी भरून नेली, शौचालय मोकळे होते ती, पण ते फुल भरलं की परत शौचालय सगळं मोठं वर येतं, तेच कानाला काही. मग ती प्रत्येक वेळेस काय होतं, गाडी आणायची भरून यायचं, गाडी आणायची. दोन्ही ठिकाणचं आहे, भीमनगर मध्ये एक आहे आणि कानाड गल्लीतली एक आहे, दोन्ही शौचालयाचा विषय आहे. मग ती प्रत्येक वेळेस गाडी आणायची आणि भरून द्यायचं. मग तिचं स्पॉटवर दोनदा घेऊन गेलोय, दोनदा घेऊन गेलोय. दिवस झालं पेंडिंग विषय आहे. वाघमारे साहेबांना बोला बरोबर, खरं सांगा. लगेच सांगितलं यांनी फास्ट करते, तुम्ही का थांबवता विषय. मला ऐका की बाहेर गावचा तिथला विषय नाही हो. रिस्पॉन्सिबल पर्सन कोण आहे, मग आम्ही चॅनल प्रॉपर चॅनल येणार ना, प्रॉपर चॅनल. आता सुरुवात कुठं करायची सांगा बरं. आता गिराव एक मिनिट ऐका, आता कानाड गल्लीचा विषय शनिवार रविवारी कानाड गल्लीपासून सुरू करतो. कानाड गल्ली विषय संपला. ज्या गड्डीत तुम्हाला काम करायचं गड्डीत छत्रपती हार्डवेअर ते जुनं मच्छी मार्केट, एवढी सीआय लाईन बदलली, ह्यांचं प्राण्यापासून मिटून जातो. 98ची सीआय लाईन होती आणि तेवढीच फक्त तिकडनं फ्लो आहे. चांगलं नाही, युआयडी मध्ये नाही. युआयडी मध्ये यांची आतमध्ये पाईपलाईन नव्हती, ती बदलली नवीन. त्या म्हणजे आपलं तिकडून जी लाईन आली, मेन रोडवर लाईन आली, त्या लाईननी बागवानाच्या हितनं मधनं येते, लाईनीला पाणीच येत नाही, अजिबात पाणी येत नाही. बाबांनी सर आम्हाला वाईटाला आला, माणसाला उत्तर काय दे. ती लाईन बदलली की सगळा प्रश्न मिटून जातो. काय होणार आहे बापू, आता उन्हाची तीव्रता वाढायला लागली बरं का बापू, उन्हाची तीव्रता वाढायला लागली. आणि उन्हाची तीव्रता वाढली की पाण्याचं प्रमाण उपयोग लागणार आहे, जास्त पाणी लागणार आहे. काय होईल पुढे अजून परिस्थिती गंभीर होण्याच्या अगोदर आपण त्याची उपाययोजना करा. इथं बोर आहे आपला. पाण्याचा महत्वाचा आहे. ते बटन जरी चालू करायला गेल्यावर किती बोलणं खायला. आम्ही पाण्याच्या समस्या घेऊन आलोय, गटरीची समस्या घेऊन आलोय. पाणी काही व्यवस्थित नाही आमच्या नळाला आणि गटरी पण व्यवस्थित स्वच्छ नाहीत. त्यासाठी आम्ही आमचं तक्रार करायसाठी आम्ही आलो. हो, 2-3 वेळा आम्ही तक्रारी करत आणि महिलांनी तक्रार पण भरपूर तक्रारी दिलेल्या आहेत. हो, खूप वेळा अर्ज केले. 2 वर्ष झालं पाणीच येत नव्हतं, पण आता तरी पाण्याची सुरुवात व्हावं म्हणून आम्ही अर्ज दिला. अधिकाऱ्यांनी लक्षात नाही दिलं. हो, लक्षच नाही दिलं. गटरी पण आमचे छोटे छोटे लेकरं असतात, एकदा येतात काढतात, परत 12 वाजता येतात न्यायला उशीरपर्यंत असं करतात. गाळ काढला की लगेच कधी घेऊन जात नाहीयेत. त्यामुळे ते लहान लेकरं त्या गाळावर पडले, काय झाले कळत पण नाही. दिवस मावत आणि मच्छर येतात भरपूर. असे गटरींवर घर आहेत आमचे. स्वच्छता कसलीच नाही, स्वच्छताच पाहिजे. पावडर मारणं नाही, औषध वगैरे मारणं नाही, काही स्वच्छता काहीच नाही. एक तर दार स्वच्छ पाहिजे आणि गटर पण स्वच्छ पाहिजे ना, दारात तरी स्वच्छ पाहिजे का नाही. आता आपण गेला होता नगराध्यक्षांना भेटला तुम्ही, काय सांग त्यांनी म्हणले आता शनिवारपासून करायला घेऊ काम. लवकर हो, शनिवारपासून
काय पाण्याची समस्येचं काय? पाण्याचं काय आहे ते म्हणलं शनिवारपासून काम चालू करू. शौचालयाचा ही बिकट प्रश्न आहे. हा, शौचालयाचं झालं, पुन्हा गटरीचं झालं, पाण्याचं झालं. पाण्याचं आता सध्या तर पाणी कसलंच नाही. सगळ्या कामाला शनिवारपासून मुहूर्त सुरुवात देऊ झाली. म्हणून असे सांगितलेले आश्वासन दिलेलं. तर काय आपण गेला होता नेमकं काय विषय? प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो परिसर येतोय, खास करून कानाड गल्लीचा भाग आहे, मेन रोडचा काय भाग आहे, भीमनगर आहे आणि शिंदे गल्लीचा काय परिसर आहे. तर प्रामुख्यानं या ठिकाणी मोठमोठ्या ज्या काही मूलभूत अडचणी आहेत, त्या मूलभूत अडचणीसुद्धा आम्ही वारंवार मान्य करतोय. अक्षरशः जनरल बॉडीमध्ये सुद्धा आम्ही पहिल्या हा विषय घेतला होता, परंतु काय अडचण आहे ते आम्हाला अजून कळालेलं नाही आहे. आज प्रभागातल्या आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस जास्त वाढायला लागलेली आहे आणि पाण्याची जी गरज आहे ती पाण्याची गरजसुद्धा त्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. त्यामुळं एकतर पाणी दिवसाआड सुटते आणि जे सुटते ते पुरेशा दाबाने येत नाही आहे. ज्या ठिकाणी अजिबातच कसलंच पाणी येत नाही अशा आमच्या काही माता भगिनी आहेत, पाण्याशिवाय काहीच शक्य नाही आहे. त्यामुळं आम्ही विनंती केली की पाणी आम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. जे काही तुमच्या तांत्रिक बाबी असतील त्या लवकर उरकून घेऊन आम्ही सनदशीर मार्गाने आज सगळ्या या आमच्या लाडक्या बहिणींना घेऊन इथं आलेलो आहोत. आज आम्ही त्यांना विनंती केली की तो आमच्या प्रभागातल्या अडचणी दूर करा. प्रामुख्यानं पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भातल्या अडचणी आहेत. भीमनगरमधल्या असतील, कानाड गल्लीतल्या असतील किंवा राशीनपेठच्या काही भागातल्या असतील, शिंदे गल्लीतल्या असतील. आम्ही आज त्यांना सनदशीर मार्गाने विनंती केलेली आहे आणि आम्ही त्यांना वेळ पण दिलेला आहे की बाबा एवढ्या कमीत कमी वेळेमध्ये आमच्या ह्या समस्या सगळ्या मार्गी लावाव्या. काय त्यांनी काय सांगितलं? त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात आठवडाभरात गटरीची कामं चालू करतो. आठवडाभरात म्हणजे त्याचं जवळपास कोटेशन झालेले, महाग मंजूर झालेली ती गटर आहे. त्याचं आउटलेट बाहेर न निघल्यामुळे सगळं आत तुंबत चाललंय. आणि वारंवार सांगितलं काय जणांची कोणाची टपरी असेल काय अतिक्रमण असेल तिथे या महिला यायला तयार आहेत की बाबा तुमच्यामुळं आमची लेकरं आजारी पडायला लागली. तिथं तुम्ही येतात ती येतात काढायचं काम ह्याच्यात अधिकारी पण जरा ढिलेपणा करतात. त्यांनी तत्परतेने घेतलं की बाबा काढा म्हणले की ते आउटलेट रिकाम होईल आणि गटरीचा प्रश्न मार्गी लागत. पण काही गोष्टी अशा असतात कवर बी टाळतच जाते. ते टाळणं बंद केलं तरी काम होणार आहे. पलीकडच्या बाजूने जी कानाड गल्लीत पाणी येत नाही तिकडचं TSB झालेलं आहे, फायनल कोटेशनला गेलेलं आहे. म्हणजे आपले जी पाईपलाईन बदलायची छत्रपती हार्डवेअर पासून ते कानाड गल्लीपर्यंत पलीकडच्या बाजूने एक आलेली त्या लाईनीत जुनी लाईन आहे. म्हणजे आतमध्ये सगळं बर सोडून तिथं प्रेशरच येत नाही, पाणीच येत नाही तिथं. तर आता आता चालले ते टाकी बसून देतो म्हणले 2,000 लिटरच्या. तिथलं बोर आहे, बोरमधनं पाणी त्यात सोडायचं आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरायचं. ज्यांनी त्यांनी वापरलं ना म्हणजे तुम्ही चालू केलं की तुम्हीच बंद केलं तर मोटर जळणार नाही आणि जळली नाही तर तुमची अडचण होणार नाही. आणि परत आपण काय पर्याय काढलाय त्याच्यावर, पाण्याची टाकी वरती जी आहे समजा ज्या दिवशी पाणी झालं नाही प्रेशरने पाणी आणून आपण त्यात शिफ्ट करू. कशाचं? टँकरचं. त्या तिथं 2 टाक्या लागल्या, 4,000 लिटर त्यात बसतं. मग राहिलेलं पानं तुम्ही तिथल्या तिथं लगेच घेऊन घरी जाऊ शकता आणि त्यातलं वापरून तुमची ती तेवढ्यापुरती समस्या सॉल्व्ह होती. ते आत्ता गेले टाकी बसवायला चालू करणार आहेत. एक माझ्या हिशोबाने संध्याकाळपर्यंत तिथं टाकी बसतात. शौचालयाचं किंवा तिथलं पॅकच झालेले म्हणजे त्याचं आउटलेट कसं झालंय ती आता त्यांना ह्यांना पण वाघमारे साहेबांना बी म्हणलं कसं करता येईल ते बघा. ती म्हणले 2 टॉयलेट बंद करून ते चालू करू म्हणले. म्हणजे 2 बंद राहतील त्याचं आउटलेटचं काम करू, परत 2 टाकू. त्याच्या त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा त्यातनं बाहेरच पडत नाही, पॅकच झालंय आतमध्ये. मी म्हणतो काहीतरी तांत्रिक काय गोष्टी झाल्या असतील त्यांनी ती पॅक झाली, सेक्शन करून ती काढून घेतो म्हणलेली. आता तरी बी मी म्हणतो 1-2-4 दिवस त्यांनी म्हणलेले शनिवारपासून चालू करतो. 2 दिवस जरी धरले तरी त्याला 10-15 दिवस जातील, पण सुरळीत होईल 15 दिवसात. आमचं बी नगरपालिकेला काय म्हणणं आहे की कर्मचारी कमी म्हणतात ते, त्याच्यामुळे एका गल्लीत कर्मचारी 8-10 दिवसालाच येते. आज आला तो 10 दिवसांनी 15 दिवसांनी साधारण 2 कर्मचारी तर 7 नंबर वार्डाला असतील. केवढा मोठा वार्ड आहे, किती गटर काढतात आणि आले तरी 2 पार्टी ही काढतात निघून जातात. त्यांची गाडी उचलून आणणारा संध्याकाळी येतो तोवर इथं माणसाला पाणी सुटलं दारात घाण कोण आम्ही प्रामुख्याने ठेवतोय. त्यांना एक गोष्ट लक्षात आणून दिली की करमाळा शहरामध्ये काही प्रभागांमध्ये अतिशय टॉप लेवलची स्वच्छता होती. स्वच्छतेला आमचा अजिबात विरोध नाहीये. पूर्ण मॅनपॉवर वापरून काय प्रभागामध्ये स्वच्छता केली जाते, परंतु काही विशिष्ट प्रभागाला सवतीची वागणूक दिली जाते असा आमचा समज व्हायला आता लागलेला आहे हळूहळू. खास करून आमच्या 7 नंबर प्रभागाला, कारण तिथं माणसं अतिशय कमी दिली जातात 2 आणि जी माणसं आहेत ती त्यांना ती काम उरकत नाही.
ती पण माणसंच आहेत, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करण्याचा अर्थ नाही, ती काय मशिनरी नाहीये. त्यामुळे आम्ही विनंती अशी केली की आपल्याकडे काहीच जी मॅन पॉवर आहे, ती मॅन पॉवर जी मनुष्यबळ आहे, ती सगळ्या वार्डामध्ये समतोल प्रमाणामध्ये विभागणी समतोल करून सोडा तुम्ही एक दिवस त्याचा जर काम कंटिन्यू करून घ्या, घेतलं म्हणजे तर जेणेकरून होऊन जाईल. कर्मचाऱ्यांना अडचणी येणार नाहीत आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल. स्वच्छतेच्या प्रश्नाला आणि पाण्याच्या प्रश्नाला आम्ही प्राधान्याने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि गटप्रमुख म्हणून इथं काम करतात. इथं मोठी समस्या अडचण सांगितलेली आहे. काय आपली काय पुढची भूमिका असणार आहे? नाही, आज साहेबांना तर आपण सांगितलेलं आहे. येणाऱ्या जनरल बोर्डात आपण त्याचा बऱ्या प्रमाणात उठाव करून जर मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करून साहेबांना सांगितलेलं की हा आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. कानार गल्ली येथे आता बऱ्याच महिला आल्या. त्यांचा प्रमुख समस्या आहे ती पाण्याची. त्यांना पाण्याचा खूपच प्रॉब्लेम येते. आलं तरी थोडा वेळेस पाणी लागते. तर पाण्याचं म्हणजे पाणी रेग्युलर कसं येईल ह्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि त्यांच्या स्वच्छतेविषयी पण बऱ्याच समस्या आहेत, त्या पण पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. शौचालयाचा एक त्यांनी विषय मांडला होता, म्हणजे ते सारखं नेहमी चोकाप होतं म्हणून. शौचालयाचे पूर्ण शहरातलेच विषय घेतलेले आहेत. तो त्यास मान्यता पण भेटलेली आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.